ग्रामपंचायत कसबे वणी आणि दिव्यांग साधना संघ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं वणी इथं आयोजित केलेल्या वणी आणि परिसरातील दिव्यांग बांधव, विधवा, निराधार, वृद्ध, अनाथ, बेघरांचा मेळाव्यामध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यात येत असलेल्या अडीअडचणीबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। ग्रामपंचायत कसबे वणी आणि दिव्यांग साधना संघ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं वणी इथं आयोजित केलेल्या वणी आणि परिसरातील दिव्यांग बांधव, विधवा, निराधार, वृद्ध, अनाथ, बेघरांच्या मेळाव्यामध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यामध्ये येत असलेल्या अडीअडचणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। वणी येथील खंडेराव महाराज मंदिर सभागृहामध्ये आयोजित केलेल्या दुर्बल घटकांच्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते रविकुमार सोनावणे हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिव्यांग साधना संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र मोरे हे होते। यावेळी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ आणि इंदिरा विधवा निवृत्ती वेतन योजना या अनुदानाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी यांचे अनुदान डीबीटीच्या माध्यमातून वितरित होण्याच्या दृष्टीनं लाभार्थ्यांना बँक खाते आधार कार्डशी संलग्न होण्यास येत असलेल्या अडीअडचणीबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी अनेकांनी बँकेमध्ये केवायसी करण्यासाठी कागदपत्र देऊनही केवायसी प्रक्रिया तसंच आधार अपडेट करूनही बँक खाते आधार कार्ड संलग्न होत नसल्याच्या तक्रारी केल्या। याबाबत लवकरच तहसीलदार यांच्याकडे याबाबत तक्रार करून शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मच्छिंद्र मोरे यांनी सांगितलं। तर रविकुमार सोनावणे यांनी दिव्यांग, विधवा, निराधार हे तांत्रिक आणि अन्य कारणानं लाभापासून वंचित राहत असून याबाबत दिव्यांग साधना संघाबरोबरच ग्रामपंचायतीच्या वतीनं तहसीलदार यांना पत्र देऊन कार्यवाही करण्याच्या मागणीबाबत मार्गदर्शन केलं। यावेळी अमोल चौथवे, लखन चौधरी, संदीप शेळके, दीपक भोये, संतोष रोकडे, जितूभाई लिंबानी, रोहिदास गांगुर्डे, कमल बागुल, इंदुबाई पवार, सुशीला जाधव, छाया बोंबले आदींसह शासकीय योजनेपासून वंचित असलेल्या एकल, विधवा, निराधार महिला, दिव्यांग बांधव आदी उपस्थित होते। यांच्या वतीनं या ठिकाणी अपंगांचे जे संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजना ह्या ज्या योजना आहेत त्या योजना अनेक दिवसापासून या योजना चालू आहे आणि तुम्ही सगळे कागदपत्र पूर्ण करून आपले महाराष्ट्रामध्ये मच्छिंद्र मोरेसारखं काम कुठल्याही संघटनेच्या अध्यक्षाचं नाही, सातत्यानं ते प्रयत्न करतात। त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचं सुद्धा सहकार्य या गोष्टीला लाभतं, कारण अपंगांना जास्तीत जास्त मदत आपली वणी ग्रामपंचायत सुद्धा दरवेळेस किती टक्के निधी आपण 5% निधी देत असतो, कोणाला 10,000, कोणाला 20,000 असं सरपंचामधून भरकट उपसरपंच विलासकर ऑनलाईन पेमेंट येत नाहीये। जवळजवळ मला तर 30 ते 25% लोक आपल्या वणीतले का त्यांना ऑनलाईन पगार येत नाही। यापैकी किती लोक त्यांना पगार येत नाही, भरपूर लोक असल्याचे। तर अशा लाभार्थ्यांची आज आपण शिबिर घेतोय आणि त्या शिबिरच्या माध्यमातून ज्या लोकांचे पगार नाही आले अशा लोकांचं आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि त्याचा आपण यादी नंबर घेऊन आणि याचा पूर्ण रिपोर्ट आपण मान्य तहसीलदार साहेबांकडे आपण त्याची माहिती देणार आहोत। आणि याच्या अडचणी काय, आमचे पगार नाही आले, सगळे याचे पगार आपण त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यामुळे तुम्हाला आपल्याला सर्वांना एक साथ राहावं लागणार आहे, कारण एक टेक्निकली अडचणी आहेत। टेक्निकल काय करतात, हे लोक शिबिर घेतात, आपल्याकडे पेपर जमा करतात आणि केवायसी करत नाही। बँकेत गेलं, बँकेला म्हणतात दीडला म्हणता वणीला जा, बँकेत जा, तर हे आपण चक्र मारून हेलपाटे मारून आपण त्रस्त होतोय। तर त्या उद्देशाने आज कार्यक्रम आपण घेतलेला आहे आपल्या वणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि आपल्या दिव्यांग साधना संघाच्या माध्यमातून। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, वणी, नाशिक, NTV न्यूज मराठी।